बघूयात पुढची बातमी। जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं आज होणाऱ्या फिफाच्या अंतिम लढतीकडे लक्ष लागलंय। ही स्पर्धा अर्जेंटिना जिंकणार की स्पेन जिंकणार या संदर्भात विविध चर्चा सुरू आहेत। मात्र स्वीडनमधील गोथनबर्ग शहरातून भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि लक्ष वेधून घेणारी बातमी समोर आलेली आहे। जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅथिया या कप मध्ये खरतर भारताच्या मिनर्वा अकादमी एफसीच्या 12 वर्षाखालील मुलांच्या संघाने इतिहास रचलेला आहे। अंतिम सामन्यामध्ये भारतीय मुलांनी ब्राझीलच्या बलाढ्य अशा आरएस स्पोर्ट्स येलो या संघाचा 2-1 ने पराभव केलेला आहे। तसेच या स्पर्धेमध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा विश्व विजेतेपदावर नावही कोरलंय। या विजयासोबतच मिनर्वाने एकाच आठवड्यात हेल्सिंकी कप आणि गोथिया कप जिंकून ऐतिहासिक युरोपियन डबल पूर्ण केलेला आहे। संघाचे मुख्य प्रशिक्षक रणजित बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रणनीतीमुळेच भारतीय युवा संघाने युरोपमध्ये सातत्याने वर्चस्व राखलंय। याच रणजित बजाज यांनी प्रोजेक्ट 2034 सुरू केलाय। 2030च्या वर्ल्ड कपच्या पूर्वतयारीसह 2034च्या फिफा विश्वचषकासाठी भारताला पात्र करणं हे त्यांचं मुख्य लक्ष्य आहे।